नमस्कार. तर आज आपण शिवणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी वस्त्र. तर हे रुक्मिणी मातेचं हे ब्लाऊजचा भाग आहे आणि हे आहे आपली साडी आणि हे विठुरायाचे शर्टचा भाग आहे. तर मी शर्टसाठी हा गुलाबी कलरचा घेतला आहे आणि साडीसाठी पण हा गुलाबी कलर घेतला आहे. ब्लाऊजसाठी रुक्मिणी मातेच्या ब्लाऊजसाठी मी हा ग्रीन कलरचा घेतला आहे आणि विठ्ठलासाठी धोती पण मी ह्याच कलरची शिवणार आहे. आमच्या इथे विठ्ठलाला असं शिवलेली धोती घालत नाहीत. हे असं ओरिजिनल व्हाईट कलरचा पांढरा पंचा विठ्ठलाला घालतात. पण मी म्हणले की पुजाऱ्यांना तिथलं म्हणलं की मला धोती शिवायची विठ्ठलांना. तर पुजाऱ्यांनी म्हणले की ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, आपण घालू विठ्ठलाला. कधी घातलं नाही आहे पण आपण घालूया. याच्यामध्येच मला खूप समाधान वाटलं. बघूया आता आपला ड्रेस शिवून कसं होतं आहे रेडी. मेन म्हणजे काय आहे, हा विठ्ठलाचा जो शर्ट आहे तर फक्त फ्रंट बाजू आहे, मागची बाजू विठ्ठलाची ओपनच राहते. रुक्मिणी मातेचं पण असंच दिलेलं आहे की पुढचंच बाजू आहे फक्त ब्लाऊजचं आणि पाठीमागची बाजू ओपनच असते. पण मला असं शिवायचं नाही आहे. मला पुढून मागून पूर्ण भरून ड्रेस पाहिजे, पूर्ण भरून शर्ट पाहिजे. बघूया, मी प्रयत्न तर करणार आहे पण माहिती नाही काय होईल. आणि हा कलर आणि हा कॉन्ट्रास्ट मॅचिंग होतो का, कसं वाटतं ते मला नक्कीच सांगा.